नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लपंडाव या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे परशुराम काका म्हणत असतात, नीट विचार कर सखी. तोपर्यंत सरकार म्हणतात चर्चा पुरे झाली. आणि मग प्रेक्षकांनो सखीकडे बघत त्या म्हणतात, सखी मला असं वाटतं की आता चर्चा पुरे झालेली आहे. पहिला राऊंड कान्हा जिंकला अशी अनाउन्समेंट करून टाक. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो कान्हा हो म्हणून मान डोलावतो. तर परशुराम काकांना असे संशयाने बघतात, कारण त्यांना विकी जिंकायला हवा असतो. तर विकी सुद्धा असा ना एकदम बघत आहे. आता प्रेक्षकांनो सखी काय निर्णय घेते, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांनो इथे बघा सखी म्हणते, ठीक आहे की मान्य आहे मला की कान्हाने हुशारी वापरली, पण विक्रमने चालाखी वापरली. आणि आता प्रेक्षकांना सगळ्यांचंच लक्ष सखीकडे लागलंय. बघा सखी काय बोलते, तर कान्हाने गुंडांना मारलं असलं तरी कान्हाला मारणारा हा विकी होता असं सखी पुढे म्हणते. आणि जो कान्हा 4 गुंडांना मारून एका विकीकडून हरू शकतो, तो कान्हा माझ्या मते दुबळा आणि ओव्हर कॉन्फिडंट आहे असं म्हटल्यानंतर कान्हाला शॉक बसतोय. बघा प्रेक्षकांनो कसा. परशुराम काका आणि काकू तर हसतायत. सखी पुढे म्हणते, कान्हा तू ज्यांच्यासाठी काम करतोस ना त्यांच्यासारखाच आहेस तू असं पुढे म्हणते बरं का सखी. आणि म्हणते गाफील आणि ओव्हर कॉन्फिडन्स आहेस तू. इनडायरेक्टली हा टोमणा सरकारला होता बरं का प्रेक्षकांनो. सखी पुढे म्हणते, आपण उत्तरं शोधत असताना कोणीतरी आपल्या मागावर असेल हे साधं समजलंच नाही तुला. उद्या जर का माझ्यावर कुठलं संकट आलं आणि माझा नवरा गाफील राहिला तर कसं चालेल असा प्रश्न सखीने विचारलाय बरं का सगळ्यांच्या समोर. सखी पुढे म्हणते, त्यामुळे तुझ्या हुशारीला तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सने हरवलं. सखी परत आता ना इकडे कान्हाकडे एकदा बघते आणि सरकारकडे बघते. पण आता पुढे म्हणते, विक्रमचा प्रामाणिकपणा, हुशारी आणि ताकद बघता आता पुढे ती काय म्हणते बघा, या पहिल्या फेरीचा विजेता असं म्हणत एक पॉज घेते. एकदा परत कान्हाकडे बघते, एकदा परत सरकारकडे बघते, एकदा विकीकडे बघते. आणि बाकी सगळ्यांचं लक्ष या फेरीकडे कोण जिंकतं ह्याच्याकडे लागलंय. सखी पुढे म्हणते की या फेरीचा विजेता विक्रम देसाई आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो बाकीचे सगळे टाळ्या जोर जोरात वाजवतात. लगेच विकी स्वतःशी तिथे हसतो, अगदी धन्यवाद वगैरे म्हणतो. आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय ते बघा. इकडे ना सखीची दुसरी काकू आहे ती अशी नाही अशी म्हणून मान डोलावते, कारण तिचा तो आलाच नसतो. तर सखी एकदा कान्हाकडे बघते, एकदा इकडे सरकारकडे बघते परत एकदा. आणि आता प्रेक्षकांनो तेवढ्यात ती दोघं जण जी स्पर्धेतनं इथे बारमध्ये जाऊन बसलेली असतात ती धावत धावत येतात आणि आता संपली फेरी, मिळालं उत्तर, कोण जिंकलं असं म्हणत आणि हसतात. तर सखी त्यांच्याकडे बघत हसत असते आणि सरकार बघा इथे इरिटेट होते कशी. सखी पुढे म्हणते, पुढची फेरी उद्या सकाळी सुरू होईल, थँक्यू असं म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांनो इकडे कान्हा नाही म्हणून अशी मान डोलावतो. विकी परत खुश होतो इथे आणि आता रिपोर्टर्सना सगळे प्रश्न विचारायला गेलेत. आता पुढे काय घडतंय किंवा काय घडणार आहे बघत राहा. कान्हा बिचारा कसा उभा आहे बघा. तर प्रेक्षकांनो परशुराम काका आणि ते काकू दोघं जण ना स्वतःचं इथे खूप अभिनंदन करून घेत आहेत. सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही असं वाटतंय यांना, पण सरकार मात्र आपल्याच विचारात आहेत. सरकार कान्हाकडे बघत असतात, कान्हा नाही म्हणून अशी मान डोलावतो. आणि आता सरकार निघून जातात तिकडनं. तर कान्हा इथे ना स्वतःशी तिथे हारलो असं म्हणून ना मान खाली घालतो प्रेक्षकांनो. आता पुढे बघा काय घडतंय ते, कारण सरकार आता कान्हाशी काय बोलतील किंवा कान्हाला कसं समजावतील ते बघूया. कारण सरकारने इथे कान्हाला भेटायला बोलवले बाहेर. इकडे कान्हा जाऊन उभा आहे तर सरकार येऊन म्हणतात, मूर्ख आहेस तू, एक नंबरचा मूर्ख आहेस, पुढे पुढे जायची घाई असते तुला, पण मागे काय चाललंय हे बघायला नको. तर प्रेक्षकांकडे ना तुझ्या आगाऊपणामुळे काय झालंय ते बघ आता. तर कान्हा म्हणतो त्याचं काय झालं असं म्हणून कान्हा बोलत असतो. तर इथे प्रेक्षकांनो शटअप, एक शब्दही बोलू नकोस असं सरकार म्हणायला चालू करतात इथे. आणि म्हणतात, तुझ्यामुळे माझ्या हातातोंडाशी आलेला घास परत केला तर लगेच तुमच्या असं इकडे कान्हा म्हणतो. तर लगेच सरकार सावरतात. बघा प्रेक्षकांनो काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे हे. तर सरकार आता कान्हाकडे बघत म्हणतात, वळत, तुमच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात येतोय असं कान्हा बोलायला चालू करतो. म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे, माझ्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला मला मान्य आहे, पण तरी सुद्धा काय आहे ना, एक एक छोटासा प्रश्न माझ्या मनात येतोच आहे. तर सरकार बघतात. तर लगेच कान्हा म्हणतो, तुमची परवानगी असेल तर विचारू का मॅडम. तर आता सरकारना विचार असं म्हणून बघतात. बघा आता कान्हा म्हणतो, हे बघा मी तर हुकुमाचा ताबेदार आहे, तुम्ही म्हणजे त्या हुकूम देतील तर तो मान्य आहे, पण एक प्रॉब्लेम आहे, तुमची मला मदत घ्यायची असेल ना तर हा जो काही घाट असेल तर तो आपल्याला सहज मिळाला असता, किंवा हा जो काही राऊंड मिळाला असता. म्हणजे कसं आहे, सखी मॅडम काय म्हणाल्या होत्या की हा प्रश्न ऐकता क्षणी माझी आई म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळायला हवं होतं.
आणि सखीने जे म्हटलेलं असतं ते आठवतं इथे सरकारला, कारण मी जिथे बसले होते तिथे माझी नाळ तू तुझ्या हाताने पुरली होतीस आई, असं इकडे सखीचं बोलणं आता सरकारला आठवतं. कान्हा पुढे म्हणतो, खरंच तुम्हाला कसं आठवलं नाही हो ते उद्यान, असं इकडेच कान्हा विचारतो आणि म्हणतो तुम्हीच पुरली होती ना त्यांची नाळ, असं परत विचारल्यानंतर ना इकडे सरकार बघा कशा बघतायत आणि म्हणतात स्वयंवराचा स्पर्धक कोण आहे? तर कान्हा म्हणतो मी. तर उत्तर कुणाला शोधायचं होतं? तर मला, असं कान्हा उत्तर देतो. तर सरकार पुढे म्हणतात हो ना, मग स्वयंवराचा स्पर्धक आहेस आणि माझा नोकर आहेस तू. सो मी जे सांगतेय ते एवढंच आणि तेवढंच ऐकायचं, ते तेवढंच करायचं, असं इकडे सरकार म्हणतात. आणि कळलं असं विचारतात, तर लगेच कान्हा म्हणतो कळलं. तर सरकार म्हणतात आत्ताच्या फेरीत जी हुशारी दाखवलीस ना त्यामुळे तू मूर्ख ठरलास आणि तू हरलायस. आता उद्याच्या फेरीचा विचार कर. तर कान्हा म्हणतो तोच करतोय मी, खरंच उद्याच्या फेरीचा विचार करतोय. पण एवढं नक्की कळलंय की सखी मॅडम दिसतात तेवढ्या साध्या भोळ्या नाहीयेत आणि त्यांचं डोकं ना काहीतरी भन्नाटच, असं म्हटल्यानंतर ना सरकार बघतात कानाकडे. तर का चालतच नाही डोकं, असं म्हणत ना काना लगेच बाजू पलटवतो, त्यांचं डोकं चालत नाही. तर सरकार विचारतात सखीचं कौतुक ऐकायला आलीये मी इथे, तर विकीवर लक्ष ठेव, असं लगेच ना ओरडून इथे सांगतात आणि म्हणतात काहीही झालं तरी तो जिंकता कामा नाहीये, कळलं? तर लगेच कान्हा म्हणतो नाही जिंकणार तो, मी मी लक्ष ठेवेन त्यांच्यावर, असं म्हणत ना गप्प बसतो कान्हा इथे. युजलेस असं म्हणत सरकार निघून गेला. तर कान्हा बघा कसं डोकं खाजवतोय आपल्या इथे. तर प्रेक्षकांनो आता बघूया रात्रीची वेळ आहे, नेमकं काय चाललंय ते. तर इथे चिअर्स असं म्हणत परशुराम आणि विकी दोघं जण ग्लास तोंडाला लावतात. परशुराम म्हणतोय चिअर्स टू सरकारची हार आणि तुझी पहिल्या फेरीची जीत. तर लगेच विकी म्हणतो पहिलं माइलस्टोन आपण क्लिअर केलेलं आहे, माझ्या खोटेपणाची खरी ऍक्टिंग करून मी पहिली फेरी जिंकलेली आहे आणि आता फक्त उद्याची एक फेरी जिंकलो ना की मग सखी कामत ही कामत एम्पायर आपलं असेल. तर परशुराम म्हणतात असंच झालं पाहिजे, असंच. आपण फक्त उद्याचीच फेरी नाही हा, तुला स्वयंवरातल्या तिन्ही फेऱ्या जिंकाव्या लागतील तरच तू स्वयंवर जिंकशील. तर कॉमन सेन्स आहे परशुराम. सखीने 3 फेऱ्या सांगितल्या आहेत आणि त्यापैकी 2 फेऱ्या जर मी जिंकलो तर तसं हे स्वयंवर मीच जिंकतो आणि सखीचा नवरा सुद्धा मीच होईल. तर परशुराम म्हणतात अरे हा, लक्षातच नाही आलं माझ्या. तर पण माझं लक्ष सगळीकडे असतं, असं परशुराम म्हणतो आणि म्हणतो म्हणूनच मी हा पहिला राऊंड जिंकलो. तर लगेच प्रेक्षकांनो विकी म्हणतोय आता उद्याचा राऊंड जिंकायला कान्हा काही करेल पण त्याच्या हाती मी काहीही लागू देणार नाही. आज जसा त्याला आडवा पाडलाय ना तसाच उद्याही त्याच्या हाती काही लागू देणार नाहीये मी. हे स्वयंवर ना मी जिंकणार, असं इकडे म्हणत ना विकीने ग्लास तोंडाला लावलाय, शेवटचा पेग मारलाय. तर न्यू मेसेज असं म्हणत तोपर्यंत परशुरामचा फोन इथे ब्लँक होतोय आणि आता इथे फोन ब्लिंक झाल्यानंतर परशुराम म्हणतात विकी हे बघ तुझी भावी बायको सखी कामत लाईव्ह आहे सोशल मीडियावर. आणि प्रेक्षकांनो तिकडे सखी लाईव्ह जॉईन झालेली आहे. तर बघूया सखी लाईव्ह मध्ये काय म्हणते. तर माझ्या सोमी फ्रेंड्स म्हणजे सोशल मीडिया फ्रेंड्स ना हॅलो असं म्हणत सखी बोलायला चालू करते. तर इकडे ना दोन्ही काकू आपापल्या रूम मध्ये बसून ना ते तिचं लाईव्ह बघतायत आणि इकडे ही दोघं हॉटेलमध्ये बसून लाईव्ह बघतायत. सखी पुढे म्हणते आज तुम्ही माझ्या स्वयंवराच्या फर्स्ट राऊंडला जो काही रिस्पॉन्स दिलाय ना तो खरंच थँक्यू. म्हणजे काय आहे, माझा फोन लिटरली तुमच्या डीएम्सनी आणि बेस्ट विशेसनी ना हँग होतोय आणि खरंच थँक्यू. तर सखी म्हणते ओ काही प्रश्न पण येत आहेत बघूया. ओके मी वाचते प्रश्न, असं म्हणत सखी प्रश्न वाचते आणि नंदिता विचारते पुढची फेरी काय असणार आहे. तर प्रेक्षकांनो नंदिता अगं धीरज जरा धीर धर, आता सांगितलं तर सरप्राईज काय उरणार आहे ते उद्या कळेल नक्की, असं म्हणत इथे सखी आता बोलते बरं का. आणि पुढचा प्रश्न बघूया काय आहे त्याचा म्हणत प्रश्न ते राकेश म्हणतोय माझ्याशी लग्न करशील का. तर सखी मी तुला राणीसारखं ठेवेन. तर सखी म्हणते ओ माय गॉड राकेश तुझ्या प्रपोजल करता थँक्यू, पण काय आहे ना मला लग्न करून राणीसारखं महालात नाही रे अडकायचं, असं सखी म्हणते इथे. तर प्रेक्षकांना इकडे ना प्रत्येक जण बघतायत, आता चाळीतले लोक पण बघतायत लाईव्ह. सखी पुढे म्हणते मला तर साधं सरळ सिंपल लाईफ जगायचंय 4 चौघ्या मुलींसारखं, तुला राणी मिळवण्यासाठी ऑल द बेस्ट, असं म्हणत सखीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आणि पुढे आहे ओके असं म्हणत ती सखी बघते आणि म्हणते देव म्हणतोय प्रेम म्हणतोय की विकी दिसायला पानचट आहे, असं म्हटलं त्यांना विकीला बघा कसं इथे धडचकतो आणि राग येतोय त्याला इकडे. तर प्रेक्षकांना इकडे ती काकू दुसरी आहे ना ती हसतीये आणि इकडे सगळे आज्या बिजा सगळे चाळीतली माणसं सुद्धा हा इकडे लाईव्ह बघताना हसतायत. ओके पुढचा प्रश्न असं म्हणत सखी म्हणते परत उद्याची फेरी काय असेल हा प्रश्न आहे. अरे गाईज अर्ध्याहून जास्त प्रश्न तर नेक्स्ट राऊंड काय असेल हेच आहेत.
बरं ठीक आहे, तुम्हाला जर का एवढी उत्सुकता असेल ना, तर मी एक छोटीशी हिंट देते तुम्हाला. आता पुढची फेरी ही फार इंटरेस्टिंग असणार आहे असं म्हणत सखी बोलायला सुरुवात करते. म्हणजे ती तशी सोपी असेल, पण दिसायला कठीण वाटेल. जे घडेल ते तिथेच घडेल. आजसारखी पळापळ नाही होणार असं इथे सखी म्हणते. पण जे असेल ना, त्यांनी तोंडचं पाणी पळेल आणि तोंडाला पाणी पण सुटेल असं म्हणत सखी स्वतःशीच असते. तर प्रेक्षकांना आता विकीकडे विचार करतोय, तोंडचं पाणी पळेल आणि तोंडाला पाणी सुटेल म्हणजे नेमकं काय? तर प्रेक्षकांनो इकडे ना काका सुद्धा हसत हसत येत असतात. तर इकडे ते म्हणते, अरे बरं झालं आलास गौतम. सखीला किती लोक फॉलो करतात इंस्टाग्रामवर आणि सगळेच क्युरियस आहेत. पण ती काही ताकासूर लागू देत नाहीये. तर गौतम काका हसत असतात. तर ती काकू म्हणते, तुला नक्कीच माहिती असेल की उद्या काय घडणार असेल ते. तर लगेच झोपा, उशीर झालाय, झोपा असं म्हणत गौतम काका उडवून लावतात काकूला आणि म्हणतात, सांग ना झोपा, जा ना झोपायला. आणि म्हणत ना हसत हसत पुढे जातात तिकडनं. तर ती काकू बघा कशी शॉक होऊन बघते या काकांकडे. या काकांनीच बहुतेक ना दोघांनी मिळून राहून डिसाईड केलं तसं वाटतंय. पण ते सस्पेन्स आहे, तो काय सिक्रेट आहे ते कळेलच आपल्याला. तर प्रेक्षकांना आता कान्हा इथे चाळीमध्ये आलेला आहे आणि आता पुढे काय घडणार आहे बघा. तर कान्हाचा मित्र किरण त्याच्या जवळ येतोय बोलायला. कान्हा अगदी हेल्मेट वगैरे काढतोय. तर लगेच किरण हात लावतो असा. तर लगेच ए असं म्हणत ना कान्हा इकडे मारायला जातो आणि म्हणतो, अरे मी किरण, घाबरलो ना मी असं म्हणतो लगेच कान्हा किरणकडे बघून. अरे काय, किती लागलंय तुला असं किरण विचारतो. म्हणतो टीव्हीवर पाहिलं होतं तेव्हाच टेन्शन आलं होतं मला असं किरण म्हणतो. अरे लोक जीवावर उठलेत कान्हा तुझ्या. तर कान्हा म्हणतोय कारण हे स्वयंवर मी जिंकणार आहे ना म्हणून. तर किरण म्हणतो सगळं ठीक आहे पण असं म्हणतोय तोपर्यंत तिकडनं ताड 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 आवाज येतोय आणि एकदम करेक्ट असं म्हणत ताशा वाजवत काका येत आहेत. तर किरण म्हणतो, अहो काका दमलाय तो, याची काही गरज आहे का? तर काका म्हणतात, दमला म्हणून काय झालं, आपला कान्हा आला रे, या लवकर असं म्हणत परत ताशा वगैरे वाजवतात. सगळी चाळीतली लोक गोळा झालेत बरं का कान्हाचे. अगदी प्लेटा बिटा वाजवून नाचताय, डान्स बिन्स करतायत, सगळेजण नाचतायत. ताशाचा ढोल आवाज वगैरे चाललाय. तर काका काका थांबा असं म्हणत कान्हा म्हणतोय, पण काका काही ऐकायलाच तयार नाहीयेत. सगळे चाळीतली लोकांना भरपूर जोशात आलेत, नाचतात, फटाके बिटाके सुद्धा वाजवलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि आता एंट्री झाली आहे दाभाडे मावशींची. दाभाडे मावशी बघा कशा बघतात कान्हाकडे आणि त्या लोकांकडे. कान्हा सगळ्यांना थांबा 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 म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो कान्हा म्हणतो, एक मिनिट काय चाललंय तुमचं? तर कान्हा आज तू कमाल करून दाखवलीस यार, सखीचं स्वयंवर तू गाजवलंयस असं म्हणत तिकडे सगळे परत ओरडायला चालू करतात. तर लगेच कान्हा म्हणतोय, एक मिनिट थांबा थांबा, काय उगाच गरीबाची मस्करी करताय राव तुम्ही. हारलोय मी पहिला राऊंड. तर अरे हार कर जिंकणे वाले को भाजीगर कहते हैं असं इकडे काकाने म्हटल्यानंतर किरण म्हणतो, काका काका अहो थांबा, बाजीगर असं असं असतं ते. तर म्हणते, अरे त्या असणार रे, पण मी काय म्हणतो, पहिला राऊंड इम्प्रेशन तू बजवलंस आणि दुसरा राऊंड तुझा काय दुसरं डोकं तू जबरदस्त जागवलं. तर कान्हा खूपच तू खरंच खूप छान खेळलास. तो विकी काय नालाय काय मेला असं म्हणत ना काकू म्हणतात त्या. आणि फसवणूक जिंकणारा कधीच सक्सेसफुल होत नसतो असं पण म्हणतात आणि विनर तर तूच होणार आहेस बघ असं म्हणत परत ताशा वाजतो इकडे. तर किरण सुद्धा म्हणतो, खरंच आमच्यासाठी पहिल्या फेरीचा विनर ना तूच आहेस कान्हा. तर लगेच ना आता कान्हाचं लक्ष ना इकडे मावशींकडे जातं. तर कान्हा असा जवळ जातो मावशींच्या. आता बघूया पुढे काय घडणार आहे. तर मावशी काय झालंय, तर सगळं करे कान्हा पण स्वतःच्या जीवाला सांभाळून कर असं लगेच ना मावशी म्हणतात आणि म्हणतात, माझा विश्वास आहे की हे स्वयंवर ना तूच जिंकणार. पण त्यासाठी ना हे बघ तुला तुझी काळजी घ्यावी लागेल कान्हा असं म्हणत मावशी म्हणत असतात. तर कान्हा म्हणतो, घेईन मावशी मी, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, पण तो तसाच विश्वास ठेवा. साईबाबा आहेत ना ते घेतील सांभाळून असं कान्हा लगेच दाभाडे मावशींशी बोलतो आणि म्हणतो, तुम्हाला तर माहितीये साईबाबा हेच माझे आई बाबा असं म्हणत कान्हा इथे म्हणतो. तर मावशींना असं प्रेमाने जवळ घेतात आणि किती काळजी आहे बघा या मावशींची कान्हासाठी. तर आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघा. दाभाडे मावशी लगेच ना कान्हाला असं लांब करतात बघा जवळ घेतलेला आणि म्हणतात, तू तू काही खाल्लंस का असं विचारतात. तर कान्हा नाही अशी मान डोलावतो. तर लगेच दाभाडे मावशी म्हणतात, वाटलंच मला, झुणका केलाय, गरम गरम भाकरी करते, खाऊन घे तू 2 घास. आणि तुम्ही रे, तुम्हाला जेवायचं नाहीये का असं म्हणत ना बाकीच्या चाळीतल्या लोकांना हलवता म्हणतात, चला जेवून घ्या, कान्हा आला आता आपला, तर आता पोटभर जेवणार, चला परत असं म्हणत इकडे वाजवत ना त्या बाकीची चाळीतली लोक गेलेत. आता इथे कान्हा, किरण आणि दाभाडे मावशी पण आता आतमध्ये गेलेत बरं का प्रेक्षकांनो. तर आता इकडे सखी लाईव्ह आली होती.
तिने हिंट दिलीये की उद्याचा राऊंड जो काही असेल तो उद्या धावपळ होऊ नये म्हणून सगळं तिथेच होणार आहे असे तिने हिंट दिली, असे किरण इथे कान्हाला सांगतो. तर प्रेक्षकांनो आता कान्हाचं विचार चालू आहे की आता काय नक्की राऊंड असेल किंवा काय असेल ते. त्यामुळे किरण आणि कान्हाचं इथे बोलणं सुरू आहे. तर इकडे सखी म्हणते, सो मी फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणजे पुढच्या अपडेटसाठी मला फॉलो करा आणि स्टे ट्यून्ड राहा असं म्हणून सखी लाईव्ह बंद करते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे या सरकार असं म्हणत सरकारची एंट्री झाली बरं का आता. तर सखी पुढे म्हणते, या तू सरकार, तुमचीच वाट बघत होते मी. तर सरकार म्हणतात, चला म्हणजे काय आहे ना, आजचा तमाशा झालाय असं म्हणत आता सरकार बोलायला चालू करतात. म्हणतात, उद्या तरी तू येणार आहेस की परत कुठेतरी म्हणजे लाकडीच पेटी येणार आहे मेण्यातून. तर आता सरकार कशाला उद्याची बात, आजचं बोलूया असं म्हणत सखी बोलायला चालू करते आणि म्हणते, कसा वाटला आजचा पहिला राऊंडचा तमाशा असं म्हणत सखीनं विचारल्यानंतर सखी म्हणते, माझ्या स्वयंवरातल्या सर्कशीत मजा आली की नाही. तर सरकार इथे हसतात आणि म्हणतात, तुला काय वाटलं की तू कमाल राऊंड ठेवला होतास असं वाटलं का तुला? काय काय तर म्हणे, मी हरवल्यावर जो मला शक्तीने आणि युक्तीने शोधून काढेल तर तो आजच्या राऊंडचा विजेता असेल. तर सरकार पुढे म्हणतात, हू हेवन नो, किती चाइल्डिश प्रश्न विचारला होतास तू. तर कोण समजतेस तू स्वतःला, असे प्रश्न इथे सरकारने विचारलेत बरं का सखीला. आणि बाय द वे, कोण कोण नेमकं कोण पळवून कोण नेणार आहे असं म्हणत ना सरकार विचारतात परत सखीला. तर आता सखी अशी नाही असं म्हणते. तर सरकार म्हणतात, मला खरंच तुझी दया आली वगैरे असं चाललंय. तर सखीनं आता हसत हसत म्हणते की म्हणजे रडत हसत असं चाललंय, दया येण्यापेक्षा थोडी माया वाटली असती ना तर खूप बरं वाटलं असतं असं उपासाने म्हणते बरं का ती. पण नाही, काय आहे ना, माया तर आईला वाटली असती ना असं इकडे सखी म्हणते. सरकारला कशी वाटेल माया, आणि हे म्हटल्यानंतर ना सरकारच्या डोक्यात आगच जाते. सरकारला तर फिलिंग्सच नाहीयेत असं सखी म्हणते आणि म्हणते, एनिवे सरकार म्हणजे प्रश्न जर का एवढे चाइल्डिश होते तर ते कोणीच कसे सोडवले नाहीत असंही ते सखी विचारते बरं का सरकारला. आणि म्हणते, हा, तुमचा ड्रायव्हर मात्र म्हणजे एक्सपेक्शनल आहे, तो कमाल होता. जे कोड तुम्ही सोडवू शकला नाही तर ते कोड त्याने करेक्ट क्रॅक केलं, करेक्ट सोडवलं त्याने असं म्हणत ड्रायव्हरचं कौतुक करते सखी. तर म्हणते, तुमच्यापेक्षाही हुशार निघाला तो असं म्हणते बरं का सरकारला. आणि आता प्रेक्षकांना सरकार म्हणतात, हो का, मग पण तू काय केलंस असं विचारतात लगेच सरकार सखीला. आणि म्हणतात, तू त्या विकीला निवडलंस. अगं तुझ्या तोंडावरती तो मूर्ख बनवून गेला आणि तू त्यालाच लगेच विनर म्हणून घोषित केलंस. काय मिळावं तुझ्या म्हणावं या तुझ्या मूर्ख बुद्धीला. आणि मला एक मात्र कळलेलं आहे असं म्हणतात सरकार पुढे, की स्वयंवर तू करत नव्हतीस, तू ना माझ्या विरोधात खेळ खेळत होतीस असं सरकार म्हणतात. तर सखी बघा कशी बघते सरकारांकडे. सखी पुढे म्हणते, हे खेळ खेळताना मला अजिबात मजा येत नव्हती. आणि लगेच सरकार उपासात्मक करतात. तर सखी पुढे म्हणते, पण खेळात आणि आयुष्यात तोच जिंकतो जो संयमाने आणि डोकं वापरून खेळतो असं तुम्हीच म्हणाला होतात. तर तसंच काय आहे ना, मी माझं डोकं वापरून आजचा राऊंड डिझाईन केला आणि बुद्धी वापरून विनर ठरवला असं इथे सखी म्हणते. तर सरकार स्वतःशीच असतात इथे आणि म्हणतात, डोकं आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी वापरून. तर सखी असं हो म्हणते. तर सरकार विचारतात, कोण? तो विकी निवडलास तू विनर म्हणून, तू त्याला घोषित केलंस? अगं ज्याच्या कंपनीचा अॅन्युअल टर्नओव्हर आपल्या क्वार्टरली टर्नओव्हर पेक्षाही कमी आहे अशाला तू निवडलास? ज्या मुलाला मी हाकलून लावलं होतं त्याला त्याला तू पहिल्या राऊंडचा विनर तू घोषित केलात असं म्हणत सरकार सखीला प्रश्न विचारतात. आणि मग पुढे म्हणतात, वाव, ग्रेट. हा, आता काय आहे, उद्या परवा सुद्धा तू जर का त्यालाच विनर करणार असशील तर सांगा, म्हणजे तसंच जर तू ठरवून ठेवलं असशील तर प्लीज. म्हणजे तर सखी असत म्हणते, मी कशाला काही ठरवायचंय, आणि तर लगेच ह्या कुठला व्हिडिओ गेम किंवा ब्युटी कॉन्टेस्ट नाहीये सखी, हे स्वयंवर आहे असं सरकार बोलायला चालू करतात. म्हणतात, स्वयंवरानंतर तुझं खरं आयुष्य सुरू होणार आहे. आणि म्हणतात, कारण जो या स्पर्धेत जिंकेल किंवा या स्वयंवरात जिंकेल त्याच्याशी तुला लग्न करावं लागणार आहे. आयुष्याची सर्कस करायची का असा प्रश्न विचारलाय बरं का सरकारने. आणि म्हणतात, मला हरवण्याच्या ईर्षेने ना स्वतःच्याच आयुष्याची तू इथे माती करशील. तर सरकारचं हे म्हणणं ऐकून इथे सखी म्हणते, आय डोंट माइंड. तुमच्या अंदाजे मी कशीही असले ना तरी मी काय आहे हे आज तिकडे सगळ्यांनी बघितलंय. आणि हा, पण काय आहे, उद्याची फेरी
तुम्ही बघालच पुढची. तर ऑल द बेस्ट असं सरकार इथे म्हणतात. तर सखी लगेच बघत असते. तर सरकार म्हणतात, मी माझं सांगायचं काम केलं, पण तुला जर का स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा असेल तर मी काय करणार. तर लगेच असो, उद्याचं पण सांगून टाक. गार्डनमध्ये बसणार आहेस लपून, कुठे बसणार आहेस, की कुठल्या थिएटरमध्ये लपणार आहेस, असा प्रश्न विचारल्यानंतर ना सखीकडे हसते सरकारकडे बघत आणि म्हणते, नाही नाही, तो लपंडाव आज पुरताच होता असं म्हणते सखी. आणि मग पुढे सांगते की उद्याचा राऊंड हा आमने सामने असेल असं सांगितल्यानंतर ना सरकार सखीकडे बघत राहतात. सखी म्हणते, हा तुम्ही फक्त तयार राहा. आणि सरकार असा शब्द ती सारखा उच्चारते बरं का इकडे. तर सरकार लगेच बघतात तिच्याकडे अशा वेगळ्या नजरेने. आणि आता नक्कीच उद्याचा राऊंड काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तो नेमका काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रेक्षकांनो, दुसरा दिवस उजाडलाय. सखीचे स्वयंवर दिवस दुसरा आणि स्पर्धकांचा चेहरा हसरा असं म्हणत अँकरने बोलायला सुरुवात केली इथे. ती म्हणते, आज काय होणार, दिवस ठरणार निर्णायक का मिळणार वेगळं वळण. खरं तर मलाही तुमच्यासारखीच उत्सुकता आहे. पहिल्याच दिवशी इतका जबरदस्त राऊंड झालाय, मग आज काय होणार असा प्रश्न ती सारखा विचारते. तर प्रेक्षकांना आता तेवढ्यात तुतारीकडे वाजतीये. सखीचे स्वयंवरच्या इथनं असं सगळं ढोलबिल वाजताय, चालू होत आहे तिकडे वाजायला. आणि प्रत्येकाचं लक्ष इकडे जातंय. तर तिकडे सरकारने आज वेगळी आणि छान अशी मस्त अशी साडी नेसून ना एंट्री केलेली आहे बरं का. आणि प्रत्येक वेळी तिच्या एंट्रीला असे ना तुतारी वगैरे वाजवत आहेत. आता प्रेक्षकांना पुढे कशी ट्विस्ट येणार आहे बघा. सरकार अशा चालत चालत स्टाईल मध्ये पुढे येत आहेत. आणि आता सरकारच्या म्हणजे अगदी फुलं वगैरे टाकली जातात. सरकार पुढे जात असतात. तोपर्यंत सरकार सखी मॅडमने सांगितले की त्या आल्यानंतरच दरवाजा उघडायचा असा पलीकडून आवाज येतो. आणि त्यांची मॅनेजर ते सगळं सांगत असते. तर चला, आज हिचा नवीन तमाशा बघावा लागणार. आणि परत काय वाढवून ठेवलंय काय माहिती असं सरकार मनातल्या मनात म्हणतात. आणि काय वाढवून ठेवले ते उद्याच्या भागात कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण उद्याच्या भागामध्ये सुद्धा इथे मेणा आलाय. तर सरकार म्हणतात, बघा आज तरी ती आली एका पत्र चालय. तर इकडे ना सखी अशी वाकून बघते. आणि आता उद्याची राऊंड काय आहे ते कळेल. त्याच्यासाठी तुम्ही खरंच सबस्क्राईब करून ठेवा. काय सस्पेन्स आहे आणि नेमका काहीतरी वेगळा राऊंड आहे. कारण इकडे ना चवीचे चोचले होणार आहेत. आता नेमके काय आहेत ते कळेल. त्याच्यासाठी बघत राहा